सूत्रीचा निर्णय सरकारनं मागे घेतलाय। 5 जुलैला त्रिभाषा सूत्री विरोधात दोन्ही ठाकरेंचं एकत्र जोरदार आंदोलन होणार होतं। या आंदोलनामध्ये दोन्ही ठाकरेंची ताकद दिसणार होती, पण त्याआधीच सरकारनं जीआर मागे घेतला आणि त्यामुळे 5 जुलैचा मोर्चा मागे घेत उद्धव आणि राज ठाकरे यांचा पक्ष विजयी जल्लोष करणार आहेत। सरकारच्या जीआर विरोधात एकत्र आल्यानंतर सरकारला नमतं घ्यावं लागलं, त्यामुळे सरकारनं निर्णय मागे घेतल्यानंतर 5 जुलैचा मोर्चा सुद्धा मागे घेण्यात आलाय। मात्र ठाकरे गट आणि मनसे एकत्र विजय जल्लोष साजरा करणार आहेत। मेळावा कुठे कधी घ्यायचा यावर चर्चा करून ठरवू, असं आज राज ठाकरे यांनी सांगितलंय। आणि मला असं वाटतं 5 तारखेचा मेळावा ज्यावेळेला होईल त्यावेळेला 5 तारखेच्या मेळाव्यामध्ये मी बाकीच्या सगळ्या सविस्तर गोष्टी मी बोलीन। त्याला राजकीय लेबल लावू नयेत, कळलं का? आणि उद्या त्या प्रकारचा काय मेळावा काय घ्यायचा असेल तर कसं होतंय काय होतंय मी आपल्याला कळवेन। त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही, हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे। म्हणून त्यांना मनापासून मी सगळ्यांचे परत एकदा आभार मानतोय। 5 तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा येत्या 1-2 दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल, त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या काळातील जीआर हा उच्च शिक्षणासाठी होता, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। आणि उद्या जर समजा उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मला आता मी तो हा प्रश्न विचारला यांना, परंतु तो कुठचं उच्च शिक्षण प्राथमिक शिक्षण आणि काय उच्च शिक्षण याच्यामधला तो शालेय काहीतरी असेल, तो त्याच्यानंतरचा तो विषय आहे असं माझ्या आता कानावरती आलं। मला अजून त्याच्या डिटेल्स मला मिळालेले नाही आहेत। कोणतरी ठाण्याचा कोणतरी माणसाने त्याच्यावरती सही केली आहे त्या सगळ्या विषयावरती। परंतु माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती, मराठी भाषा या विषयावरती कोणतीही कोणाहीकडनं, आमच्याकडनं तर होणारच नाही, पण तडजोड होता कामा नये।